आताच्या घडीला महत्त्वाची मोठी बातमी. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी म्हणून आलेले आहेत. सभेआधी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्याची दृश्य काही वेळापूर्वी आपण पाहिलेली होती आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत. थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची मुंबईतली पहिली संयुक्त जाहीर सभा या पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं पार पडणार आहे आणि या सभेपूर्वी उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी काही वेळापूर्वी दाखल झालेत आणि त्यानंतर हे दोन्ही बंधू एकत्रितपणे सभास्थळी पोहोचणार आहेत. सभेआधी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत आणि त्यानंतर ठाकरे बंधू आणि ज्युनियर ठाकरे बंधू म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा या सभेसाठी म्हणून रवाना होतील. राजसाहेब एका मंचावर येणार आहेत. उद्धव साहेब आणि राजसाहेब एका मंचावर येणार आहेत. दोन शक्ती दोन ताकद एकत्र येत आहेत आणि आपण पाहतो जनतेचा उत्साह. तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी म्हणून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. आपण सभास्थळी नेमकं काय घडतंय याचा देखील आढावा घ्यायचा आहे. भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया. भूषण, उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी काही वेळापूर्वी दाखल झालेत आणि आता तिथून थोड्याच वेळात हे दोन्ही नेते सभास्थळी येतील आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल. ज्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे आणि याच निवडणूक प्रचारासाठी म्हणून आजच्या या प्रचाराच्या सुपर संडेला आता ठाकरे बंधूंची सभा पार पडणार आहे. भूषण, नक्कीच अजिंक्य, साधारण 5 मिनिटांपूर्वी स्वतः उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ इथे पोहोचलेले आहेत. सध्या मी शिवतीर्थ या बंगल्याच्या बाहेर उभा आहे जिथे हे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि अगदी काहीच वेळामध्ये दोन्ही नेते हे दोन्ही ठाकरे बंधू हे इथून निघणार आहेत आणि शिवाजी पार्क मैदान शिवतीर्थ इथं पोहोचणार आहेत आणि त्यांच्या सभेला संबोधित करणार आहेत. एकंदर आजची सभा ही अत्यंत महत्त्वाची आहे राजकीयदृष्ट्या सुद्धा आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा. याचं कारण म्हणजे अगदी शिवतीर्थ या संपूर्ण मैदानासोबत दोन्ही पक्ष, अगदी ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल, हे दोन्ही पक्ष भावनिकदृष्ट्या या संपूर्ण मैदानाशी जोडलेले आहेत. या दोन्ही पक्षांच्या अनेक सभा या मैदानावर गाजलेल्या आहेत त्यामुळे हे मैदान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच्या या मैदानावरती पहिल्यांदा दोन्ही ठाकरे बंधूंची पहिली सभा होत आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. साधारण या संपूर्ण शिवतीर्थ बंगल्याबाहेर आपल्याला काहीसा मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. एकंदर अनेक कार्यकर्ते, अनेक लोक इथं आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. अनेक गर्दी इथं झालेली आहे आणि या संपूर्ण लोकांना काहीशी झलक स्वतः राज ठाकरे यांची पाहायची आहे, उद्धव ठाकरे यांची झलक पाहायची आहे आणि यासाठी मनसैनिक, शिवसैनिक हे इथं आलेले पाहायला मिळत आहेत आणि या संपूर्ण ठिकाणी एकंदर उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी थोड्याच वेळात स्वतः दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते इथून निघतील आणि या संपूर्ण सभेला संबोधित करतील अशा प्रकारे इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदर संपूर्ण सभेच्या ठिकाणी जर पाहिलं कुठेतरी वचननाम्यानंतरची ही सभा होणार आहे. एकंदर यापूर्वीची त्यांची दोघांची जी सभा झाली ती नाशिकमध्ये पार पडली आणि दुसरी सभा ही त्यांची सध्या इथं पार पडणार आहे आणि शिवतीर्थ येथील सभा ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आजच्या सभेमध्ये हे दोन्ही बंधू नेमकी काय भाष्य करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. हे दोन्ही बंधू कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे त्यांच्या विरोधकांना उत्तर देतात देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि आजच्या सभेमध्ये त्यांचं टार्गेट कोण असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. सध्या आपल्याला पाहू शकता इथं पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे आणि अगदी काही क्षणामध्ये इथं आपल्याला हे दोन्ही बंधू इथून निघतील आणि सभेच्या ठिकाणी पोहोचतील. सध्या पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे, पोलिसांनी काहीशी सुरक्षितता वाढवलेली आहे आणि इथं त्यांचा ताफा जो आहे तो लागायला देखील सुरुवात केलेली आहे आणि आपण पाहू शकता गेट जो आहे त्यांचा जो प्रवेशद्वार आहे तिथे सुद्धा काही हालचाली देखील होताना पाहायला मिळत आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये दोन्ही बंधू इथून निघतील, एकाच गाडीतून निघतील आणि दोन्ही हाकेच्या अंतरावर अगदी शिवतीर्थ समोर जे लागून शिवाजी पार्क मैदान आहे त्या मैदानामध्ये पोहोचतील आणि या सभेला संबोधित करतील. मात्र या संपूर्ण सभेमध्ये कोणत्या प्रकारे हे दोघांचं भाषण होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. दोन्ही बंधूंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलेलं आहे. एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे बंधू कोणतं भाषण करतात हे हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे मागील काही दिवस ज्या प्रकारे त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेवरती ज्या प्रकारे टीका केली होती त्यामुळे आजच्या सभेमध्ये सुद्धा त्यांच्यावर टीका होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. त्यासोबतच आजची सभा ही ऐतिहासिक आहे. याचं कारण म्हणजे शिवतीर्थ या संपूर्ण मैदानासोबत दोन्ही पक्षांच्या काहीशा भावना जोडलेल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या अनेक सभा
गाजलेला आहे, त्यामुळे या शिवतीर्थमध्ये दोन्ही पक्षांची एकत्रित सभा पार पडत आहे, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची सभा म्हणावी लागेल। त्यामुळे आज शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघांच्या दृष्टीने ही सभा अति महत्त्वाची आहे। अनेक शिवसैनिक अनेक मनसैनिक इथं दुरून दुरून आलेले पाहायला मिळतात। अगदी नाशिक म्हणा, कल्याण डोंबिवली म्हणा, नवी मुंबई म्हणा, पालघर म्हणा, पुणे म्हणा, या संपूर्ण ठिकाणून इथं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता इथं पाहू शकता माझ्या समोर बंगल्यासमोर मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। मोठी गर्दी पण आहे, मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याची ही दृश्य दिसत आहेत। भूषण, आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभार। या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।